तर त्याच्या मागची एक मॅच देसाई राहिला होता, घावरी संघाचा सुद्धा एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय. सुनील, घावरी संघाची पहिली मॅच झाली होती आणि त्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता सुनील, त्यांनी सुद्धा याचं आहे. दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे किताब इथे आम्ही प्रदान करतोय मुख्य व्यासपीठावरती. तर राहुल प्लीज या. वाकी 11 संघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? या ताबडतोब चला. त्याचप्रमाणे घावरी संघाचा सुनील आपण सुद्धा याचं आहे. तर आदरणीय संतोष देसाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राहुलला मेडल दिलं जात आहे. अतिशय खूप देखणं आणि इथे गौरव केला जातोय मॅन ऑफ द मॅच. तर दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज तिकडे लक्ष द्या. येस सर, ओके. स्ट्राईक अँड रोहित, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. गोलंदाजी मार्क वरती कुरुशी यंगस्टर कडून आपण पाहतोय. तेजस शिंदे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू, हो हो हो, इथे गणेशच्या माध्यमातून पुन्हा चुकी. ओ यस, इथे पाठीमागे गेलाय, पंच सांगतायत वनडे. बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव बीट केलं इथे स्वप्नील शिंदेला, बीट केलं गणेश शिंदेला. चेंडू डी झोन मध्ये गेलाय. तेजस शिंदे गोलंदाजी मार्क वरती. काहीतरी वेगळं आगळं वेगळं नियोजन. मयूर शिंदे मात्र पाठीमागे टाकलाय. हा, थँक्यू सो मच. इथे मात्र एक विशेष सन्मान घेतोय आम्ही, ज्यांचं नुकतंच लग्न आहे 17/2/2022ला. सर्वांचे लाडके चौधरी हिल्स हॉटेलचे या ठिकाणी लाडके सुपुत्र संदेश यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेतोय. ज्ञानेश्वर कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. चौधरी हिल हॉटेलचे सुपुत्र संदेश यांचा विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेतोय. त्यांचं नुकतंच लग्न आहे 17/2/2022ला लग्न असेल 5:10 थँक्यू सो मच. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तेजस शिंदे अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु हा चेंडू मात्र खराब दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. स्ट्राईक एंडला रोहित कदम, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक कदम पाहायला मिळत आहेत. रामेघर 11 संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तेजस शिंदे पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. ओ हो हो हो, काय गोलंदाजी होते, क्लासिक गोलंदाजी. इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहुल रोहितच्या माध्यमातून केला जातोय. आणि का नाही, रोहित खऱ्या अर्थानं एक अतिशय बहारदार फलंदाज आहे, अनुभव खूप आहे नक्कीच. आणि इथे मात्र ज्या प्रकारची यंगस्टर संघाची या हंगामामधील कामगिरी राहिली मित्रांनो. ओ पहा काय गोलंदाजी, लाजवाब बेमिसल गोलंदाजी. रोहित इथे मात्र उभं केलंय रोहितला. अतिशय सुरेख बहारदार तेजसच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथ लाईन वरती गोलंदाजी. आणि एस्टनच्या पाठीमागे स्वप्नील शिंदे लाल्याची अतिशय सुरेख कामगिरी. ओ इथे मात्र गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. ज्या धावा आल्यात एकही बॅटने आली नाही, धावफलकावरती लागल्यात 3 धावा, बिनबाद 3 असं समीकरण. पहिलं षटक तेजस शिंदेचं मार्गस्थ असताना हाय व्होल्टेज मॅच आहे, कारण 2 तुल्यबळ संघांच्या माध्यमातून लढत. झोगाव मैदानामध्ये इथे मात्र पराभूत केले रामेघर संघाने कुरुशी संघाला. पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु इथे अडबसर. हा चेंडू आहे खराब, कवायत करताना पाहायला मिळतात. वाईट 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 व्हाईट बॉल घोषित. या षटकातील मला वाटते 3 चेंडू वाईट आतापर्यंत फेकले तेजस शिंदेनी. 2 लेग साईडला फेकले, त्यानंतर एक आता मात्र ऑफ एसटीच्या बाहेर फेकला. कुठेतरी इथे मात्र थोडस, आणि नक्कीच गणेश शिंदेने काहीतरी टिप्स येऊन दिल्यात. पुन्हा एकदा तेजस शिंदे निघालाय, आता मात्र जोरदार पोल केलाय, परंतु तिथे मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला मयूर शिंदे सज्ज आहे. एक आणि फक्त एकच धाव मात्र घेतली जाईल. एका धावेबरोबर धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती रामेघर 11 संघ. पहिलं षटक मार्गस्थ तेजस शिंदेच्या माध्यमातून. या यंगस्टर कुरुशी संघाबद्दल बोलायचं झालं तर खूप नवदीत खेळाडू आणि नवीन खेळाडूची बांधी नक्कीच गणेश शिंदे, सागर शिंदेच्या माध्यमातून केली गेली.
आणि आपण जर विचार केला तर या संघामध्ये आमच्या कुरुशीतील खूप यंगस्टर खेळाडू आहेत आणि अतिशय सुरेख खेळाचं प्रदर्शन, कारण आज पाहिलं गेलं तर टॉपला KSK मधील. इथे जोरदार प्रहार, परंतु मयूर शिंदे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, कारण या खेळाडूला एक वेगळं बलय आहे. मयूर शिंदेला काय सुरेख झेल टिपला पा. ऋतिकला परतावं लागेल, कारण ज्याच्या वेळे मयूर शिंदेकडे झेल गेलाय कधीही मित्रांनो ड्रॉप होत नाहीये. KSK 11 संघामध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं, सुंदर गोलंदाजी झाली होती आणि इथे मात्र यंगस्टर संघ कुरोशी यंगस्टर मात्र अतिशय सुरेख खेळाचं प्रदर्शन. एंड ऑफ द फर्स्ट षटक संपलंय. धावा धावपलकावरती फक्त 5 आणि त्यामध्ये आल्यात सर्वच्या सर्व 4 धावा मला वाटते एक्स्ट्रा मधल्या. म्हणजेच काय सुरेख कामगिरी केली मित्रांनो. खऱ्या अर्थानं तेजस शिंदे वय वर्ष 18च्या आतमध्ये ह्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळेल. काय सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल, फलंदाजीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळेल. फलंदाजी येतो आहे सागर, फलंदाजी मार्कवरती सागर कदम, मॅन फॉर्म रामेघर. परंतु रोहित वरती सर्वांच्या नजरा असतील. ज्या प्रकारची आतापर्यंतची रोहित कदमची कामगिरी राहिली आहे इथे मात्र रोहित वरती सर्वांच्या नजरा असतील. परंतु गोलंदाजीमध्ये येतोय KSK मधील एक बेस्ट गोलंदाज, खऱ्या अर्थानं ज्याची वर्णी KSK प्रीमियर लीग मध्ये लागते, ज्याची वर्णी KSK 11 संघामध्ये लागते, तो गोलंदाज मयूर शिंदे आता मात्र आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या लौकिकासाठी खऱ्या अर्थानं इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. कारण आपण मॅचेस खेळतोय मित्रांनो नॉकआउट, अर्थातच हारला पराभूत झाला तर या स्पर्धेतलं अस्तित्व संपतंय. पहिला चेंडू इथे हाडबडत खेळलाय स्वप्नील शिंदे, नो डाऊट असणारे झेल. इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. इथे रोहित परतलाय, मोठा मासा गळाला लागला यंगस्टर कुरुशीच्या हाताला. रोहित कदम नाराज करतोय प्रेक्षकांना. ज्या प्रकारची अपेक्षा केल्या जातात रोहित कडून इथे मात्र निराशा झाले म्हणेन. आणि का होऊ नये, कारण बेस्ट ऑफ बेस्ट इथे आपल्याला पाहायला मिळालं होतं. एका बाजूला मयूर शिंदे तर दुसऱ्या बाजूला रोहित कदम, आणि रोहितची सरशी इथे मात्र विकेट संपादन झाले. तदनंतर कुरोशी संघ अतिशय खऱ्या अर्थानं इथे पाहिलं गेलं तर जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाला. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. नवीन फलंदाज स्वप्नील कदम फलंदाजीसाठी आलाय, परंतु आता मात्र सागर वरती सगळ्यांची नजर असेल, मदार असेल, अजूनही विकास कदम असेल. परंतु ज्या प्रकारचे रिदम मध्ये फलंदाज पाहिलं गेलं तर सागर आहे. मयूर शिंदे पुढचा चेंडू इथे लवफुल टॉस, इथे मात्र कव्हर मधून ढकलून दिलाय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि थ्रो खराब झालाय, थ्रो खराब झालाय म्हणेन. इथे मात्र रॉकेट थ्रोची गरज होती, परंतु थ्रो खराब. इथे मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. 2 धावे थोडसा नक्कीच नाराज असेल मयूर शिंदे, कारण या चेंडूवरती फक्त एकच धाव जाणं अपेक्षित होती. 2 धावे बरोबर धावसंख्येमध्ये बदल, 7 धावा धावफलकावरती 7 हा आकडा खऱ्या अर्थानं इंडियन क्रिकेटमध्ये कोण विसरेल मित्रांनो, ज्यानं इंडियन क्रिकेटला ओल्ड मधल्या खऱ्या अर्थानं सर्व मानाच्या ट्रॉफी जिंकून दिल्यात. अर्थातच महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक आहे मित्रांनो मयूर शिंदे. इथे मात्र हो काय गती आहे, काय गतीने गोलंदाजी केली जाते, लाजवाब बेमिसाल. तर या ठिकाणी मात्र आगमन झालंय खऱ्या अर्थानं गोगबे गावचे ग्रामस्थ गावावरून या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहत आहेत. तर सर्व यंगस्टर अर्थातच भैरवनाथ मंडळाला विनंती असेल आपण जा तिथून नक्कीच आपल्या ग्रामस्थ आले त्यांना पिकअप करायला जा. मैदानाच्या आतमध्ये मॅच हा व्होल्टेज आहे. मयूर शिंदे आता मात्र सागरसाठी सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. इथे डायरेक्ट हिट केलं जाईल का, नाही, एक धाव कंप्लीट. तर इथे या स्पर्धेचं महत्व असं आहे की ही स्पर्धा आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारी स्पर्धा, आणि त्या स्पर्धेसाठी ग्रामस्थ गावावरून या स्पर्धेसाठी दाखल झाल्यात. सर्व ग्रामस्थांचं या नवी मुंबई शहरामध्ये, या नगरीमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो. बॅक टू देसाई. तर नक्कीच मित्रांनो सातारा जिल्ह्याची नामांकित स्पर्धा पाहत आहे. खऱ्या अर्थाने महाबळेश्वर आणि जावली तालुक्याची लाडकी स्पर्धा, आणि या स्पर्धेचं आयोजन
श्री भैरवनाथ मित्रमंडळ गुगवे मुंबई यांच्या वतीने हे आयोजन आणि या आयोजनाला मात्र गावावरून खास 260 किलोमीटर अंतर कापून या ठिकाणी उपस्थित असणारे गुगवे गावचे प्रमुख आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सन्माननीय संजय दादा देसाई यांचं या ठिकाणी आगमन होतंय। त्याचबरोबर या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त एक विशेष सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलाय। खऱ्या अर्थाने गोगवे सोसायटीचे विद्यमान चेअरमन उद्योजक आदरणीय सन्माननीय सुभाष शेठ बाबूराव धुमाळ या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। मंचावरती सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर गोगवे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच तुकाराम दादा सकपाळ यांचंही या ठिकाणी आगमन होतंय। सहर्ष स्वागत। त्याचबरोबर गोगवे गावचे ज्येष्ठ पैलवान आमचे पाहुणे संतोष दादा सकपाळ यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मंचावरती सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक गोगवे गाव शंकरदादा सकपाळ यांचंही या ठिकाणी आगमन होतंय। त्यांना विनंती करीन मुख्य व्यासपीठावरती आपण बसून घ्या। तर आलेल्या सर्व ग्रामस्थ पाहुण्यांचं या ठिकाणी मी श्री भैरवनाथ मित्रमंडळ गोगवे मुंबई यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो KSKचा बुलंद आवाज गणेशजी शिंदे यांच्याकडे। धन्यवाद संतोषजी देसाई। खऱ्या अर्थानं या स्पर्धेची चर्चा सातत्यपूर्व होत असतानाच ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान आहे आणि या स्पर्धेसाठी खास गावावरून 250 किलोमीटरचा प्रवास आमच्या महाबळेश्वर तालुक्याचे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय संजयदादा देसाई यांच्या बरोबर आलेले सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आमच्या कुरुशी गावचं सुपुत्र किसन शिंदे यांचं सुद्धा आगमन झालंय। संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानामध्ये। इथे मात्र गोलंदाजी काय होते, कुरुशी यंगस्टर संघ रिदम मध्ये आलाय का आज KSK मध्ये टॉपला आहे ते दाखवून देतोय। 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आणि आत्ताची आलेली 1 धावा, अर्थातच 10 धावा धावफलकावरती। गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय। गोलंदाजचं नाव कळवा। क्षितिज शिंदे गोलंदाजी मार्क वरती। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील सागर इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून, परंतु फाईन लेग इथे घोषित एरियामध्ये जातोय। चेंडू फक्त 1 आणि 1 धाव। काय गोलंदाजी, ज्या प्रकारची ही मॅच चर्चा सातत्यपूर्व 2 दिवस 3 दिवस झालं होते, एक हाय व्होल्टेज मॅच होईल, परंतु जिथे ऋतिक परतला तिथे मात्र कुठेतरी बॅकफुटला गेलाय रामेघर 11 संघ। इथे मात्र सागरच्या बॅट मधून मोठा प्रहार, परंतु मयूर शिंदे चेंडू खाली। इथे मात्र काऊ कॉर्नर रिझन टिपला जाईल। सागर बॅक टू द पवेलियन। इथे काय घडतंय पहा, कुरुशी संघ मात्र हॅपी झाला। इथे मात्र पूर्णतः बॅकफुटला ढकलला गेलाय रामेघर 11 संघ, कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 विकेटचं पतन, खूप महत्वाचे विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला परतल्यात। कुरुशी यंगस्टर संघ पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचं जोगाव मधली स्पर्धा झाली तिथे पराभव पत्करावा लागला होता रामेघर 11 संघाच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र वरचढ होताना पाहायला मिळतोय। परंतु जर आपण विचार केला, कुरुशी यंगस्टर गणेश कदम मॅन फ्रॉम रामेघर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। स्वप्नील मात्र स्ट्राइक एंडला असेल। शेवटचे मला वाटते 3 चेंडू शेष असतील या इनिंग मधले, सॉरी 4 षटकाची मॅच आहे, नक्कीच करेक्शन असेल, फ्रेश मॅच आहे। 4 षटकांची मॅच। क्षितिज मात्र सुरेख प्रहार, काऊ कॉर्नर, 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत, प्रयत्न पुरेपूर झालाय। काय घडतंय, मयूर शिंदेच्या माध्यमातून जीव तोड प्रयत्न, लाजबाब ॲपेट दिलाय मयूर शिंदे मॅन फ्रॉम कुरुशी। लाजबाब क्षेत्ररक्षण, 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि असं क्षेत्ररक्षणाची गरज असते मित्रांनो, कारण ज्या वेळेस शेवटच्या मुंबईला मॅच येते त्यावेळी ह्या वाचवलेल्या धावा कामी येत असतात। पुन्हा एकदा क्षितिज निघालाय, फुललेला चेंडू अतिशय सुरेख ढकलून दिलाय पॉइंट आणि गलीच्या मधून, तिथे क्षेत्ररक्षक येईल, फेकी होईल, थोडीशी खराब फेकी झाली परंतु धाव घेण्याचा मानस नाही, पाठवलाय परत स्वप्नीलला। 1 धाव या चेंडूवरती अर्जित झाले। धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे।
शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील स्वप्नील क्षितिज शिंदेच्या. इथे मात्र थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका तेजा चेंडूवरती जातोय, परंतु थोडंसं अंतर कमी पडलं म्हणेल. या चेंडूवरती 2 आल्या, तिसरीचा प्रयत्न आणि नक्कीच 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. थोडीशी गफलत झाली, चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला तेजसनी, परंतु इथे 3 धावा खर्ची घालाव्या लागल्या. शेवटच्या चेंडूवरती आल्या 3 धावा म्हणजे धावसंख्या एंड ऑफ द 3 षटक 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जर विचार केला कुरोशी संघाच्या फलंदाजीचा, ज्या प्रकारे स्वप्नील असेल, सागर असेल, तेजस असेल फलंदाजी करतायत, इथे 4 षटकामध्ये 40+ धावा असणं खूप गरजेचं आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतंय. तर चला थोडंसं स्पीडअप करा शेवटच्या षटकासाठी. स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या. तर इथे मात्र चला थोडंसं स्पीडअप करा. किती 17 धावा ना, 17 धावा धावफलकावरती जोडल्यात. तर या ठिकाणी नक्कीच 17 धावांचं तसंच इथे मात्र आयोजकांच्या माध्यमातून घावरी 11 संघ आपल्याला कॉल केला जातोय. प्लीज आपण आयोजकांना येऊन भेटा, विनंती राहील. तर स्वप्नील शिंदे गोलंदाजी मार्क वरती लाल्या, ज्याच्या मार्फत आज नवी मुंबईचं क्रिकेट सुद्धा गाजवलं जात आहे. गती परिवर्तन इथे मात्र कमरच्या वरतून ढकलून दिलाय, परंतु लॉंग ऑफ रिजनला तेजस आहे. आता मात्र फेकी एंड निवडला, खराब निवडलाय चेंडू. फेकी खराब, 2 धावा नक्कीच अर्जित केल्या जातील 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावींची भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 मी मगाशी सांगितलं मित्रांनो, आतुरता आहे 19 फेब्रुवारीची, अर्थातच आपल्या राजाची जयंती, शिवजयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र. काय सुरेख अपरकट खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, हो 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 अवाक्या बाहेर. 1 बाउंड चेंडू सीमा चौकार आहे सर, 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. फलंदाज मात्र गणेशच्या बॅट मधून आला एक खणखणीत अप्परकट. सुरेख फटका होता, कारण खूप शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा योग्य समाचार इथे मात्र गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावा धावफलकावरती रामेघर 11 संघ. नक्कीच अजून काही मोठे प्रहार या षटकामध्ये करावे लागतील, कारण 4 षटकामध्ये 40 धावा, 35-40 धावा धावफलकावरती तुम्हाला लावाव्याच लागतील कुरोशी यंगस्टर संघाला, जर इथे मात द्यायची असेल. पुन्हा एकदा स्वप्नील, जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज, विनंती राहील. नेक्स्ट मॅच JMCC लाकवड वर्सेस DKSM सौंदर्य या 2 संघाच्या दरम्यान होईल. त्या दरम्यान इथे मात्र काय घडतंय, फलंदाज गणेश अतिशय सुरेख प्रहार केला होता, परंतु मयूर शिंदेच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मयूर शिंदेच्या माध्यमातून, गोलंदाजी अतिशय बहारदार, त्यानंतर क्षेत्ररक्षण पूर्णतः खऱ्या अर्थाने कुरोशी यंगस्टर संघासाठी आपलं 100% योगदान. तर फलंदाज क्रमांक मात्र 4था तंबूच्या असलेला रामेघर 11 संघाची. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. शेवटचे मला वाटते निर्णायक 2 चेंडू शेष असतील, म्हणजे इथे मात्र कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. इथे मात्र फुल करायचा प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही, चेंडू फेकी झाले. काय करणार, विकेटचं पतन. यस, इथे मात्र स्वप्नीलला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. धाव काय जोडली जाणार नाहीये या चेंडूवरती, म्हणजे फक्त 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा निर्णायक चेंडू असेल यंगस्टर कुरोशी. इथे मात्र रिधम मध्ये आलाय, कारण मागची स्पर्धा विचार केला तर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच्या मागच्या स्पर्धा विकास कदम आमच्या KSK चे विद्यमान अध्यक्ष, षटकाराला सकाराम शेर यांच्याकडून 500 लावले गेले होते. हो आहे, व्हॅलिड आहे, अजून व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. विकास कदम KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, षटकार आला तर सकाराम शेठ परी 11 यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय आपल्यासाठी. षटकार येणार का, परंतु समोर आहे लाल्या. इथे मात्र डॉट डिलिव्हरी, विकेटचं पतन होणार का, हो इथे नक्कीच धावबाद. 500 रुपये नक्की शेठच्या खिशामध्ये पुन्हा एकदा जात आहेत, परंतु इथे मात्र एंड ऑफ द इनिंग
चला आम्ही नाणेफेकीसाठी बोलवतोय लाखवड वर्सेस सौंदर्य दोन्ही कर्णधार संतोषजी देसाई प्लीज आपण टॉस करून घ्या कारण वेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला हवं आहे कारण या स्पर्धेला आज खूप मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे एक बिग हाय व्होल्टेज फायनल सुद्धा आपल्यासाठी आहे कारण असोसिएशन चॅम्पियनची एक फायनल बाकी आहे तर चला सौंदर्य वर्सेस लाखवड दोन्ही कर्णधार या धावा धावफलकावरती आहेत 24 धावा आणि 25चं आव्हान असेल खऱ्या अर्थानं यंगस्टर कुरुश संघासोबत बॅक टू संतोषजी देसाई चला लाखवड वर्सेस सौंदर्य चला सौंदर्य संघाच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉस साठी या महत्वपूर्ण टॉस असेल शेवटची लीग मॅच असेल सकरम शीट कदम कॉइन काढा यस इथे मात्र धनंजय सकपाळ आमच्या सोबत जोडलाय त्याचबरोबर सौंदर्य संघाचे कॅप्टन नन्ना जाधव आणि हा महत्वपूर्ण टॉससाठी गावावरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर गोगवे गावचे प्रमुख संजय दत्त देसाई यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा शेवटचा अंतिम कॉल असेल लीगचा लीग मॅच आणि एक शेवटची मॅच आणि त्याचा महत्वपूर्ण टॉस आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती फोटोग्राफर प्रथम या ठिकाणी टॉस कोण मागेल याच्यासाठी संकल्पना आहे नवीन संकल्पना सकाराम शेट दाखवा टॉस येस इथे मात्र लाखवड संघाकडून कॉल दिला जाईल विनंती करेन हवेमध्ये स्विंग करायचा आहे येस स्विंग द कॉइन आणि छापा द कॉल येस छापा लाखवड संघाने टॉस जिंकलाय प्रथम काय स्वीकाराल क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण जास्त जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करू आम्ही कारण यांच्याकडे पण चांगले बॅट्समन आहेत आणि आमच्याकडे पण चांगले बॉल आहेत तर त्यामुळे मी जास्तीत जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करेन स्पर्धेबद्दल स्पष्ट मत आता स्पर्धेबद्दल बोलायचं म्हटलं तर खूपच छान आयोजन आहे आयोजनाबद्दल काही दुमत नाही आहे नन्ना जाधवकडे जाईन टॉस हरलाईस बॅटिंग करायचे किती धावा स्कोरबोर्डवरती लावले जातील 40-45 धावा करू स्पर्धा ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातून अनेक प्रेक्षकांनी वाहवा केले काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल एक नंबर आयोजन झालेलं आहे कोरोनानंतर ही अशी स्पर्धा झाली की अशी KSK मध्ये झालीच नव्हती आता एक नंबर आयोजन झालेलं आहे थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टनना विनंती करीन आपण मॅचची तयारी करा त्याचबरोबर आमच्या पाहुण्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती बसून घ्या पुन्हा एकदा जाऊया KSKचा मधुर आवाज गणेशजी शिंदे यांच्याकडे धन्यवाद संतोषजी देसाई धन्यवाद संजयजी देसाई खऱ्या अर्थानं खास गावावरून या स्पर्धेसाठी आगमन झालंय गोगवे ग्रामस्थांचं खूप खूप खऱ्या अर्थानं अभिनंदन आभार असतील कारण एखाद्या स्पर्धेसाठी गावावरून एवढा सपोर्ट ज्या स्पर्धेला लाभतोय त्या स्पर्धेचं महत्त्व आपण नक्कीच जाणतो एक अतिशय खूप नावाजलेली स्पर्धा तर घेऊन जातोय तुम्हाला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आव्हान आहे 25 धाबांचं 24 चेंडू 25 धाबा 24 चेंडू 25 धाबा गोलंदाजी मार्कवरती सागर कदम तर फलंदाजी मार्कवरती सलामीची जोडी स्ट्राईक एंडला स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या तर नॉन स्ट्राईक एंडला सागर शिंदे पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न थोडीशी गफलत झाली इथे चुकीला माफी नाहीये मित्रांनो एक धाव नव्हती तिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत थांबवलं पाठवत होता माघारी लाल्या परंतु नक्कीच थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा दुहेरीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं खास गावावरून खऱ्या अर्थानं गोगवे ग्रामस्थ आले तर संजयजी देसाई असतील त्याचबरोबर गोगवे सोसायटीचे खऱ्या अर्थानं चेअरमन आदरणीय सुभाष बाबूराव धुमाळ यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आगमन झाले त्याचबरोबर आलेल्या त्यांच्याबरोबर सर्व ग्रामस्थ पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये तर सागर कदम निघालाय करण आहे का सागर हा स्वप्नील आहे तो स्वप्नील आहे सागर आणि गोलंदाज करण आहे का पण बॅटिंगला आला तेव्हा सागर आपण नाव लिहिलं होतं त्याचं हो दादा सागरच आहे ना बॉलर सागर आहे नाही करण बॅट्समन नाही स्वप्नील आणि सागर बॅट्समन आहे हा डी गेली ना आता बघा चेंडू भेटतो का बघा स्वयंसेवक थोडस लक्ष द्या तर नवीन त्यानंतर थोडस वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर प्रयत्न नक्कीच करावे लागतील फटाफट थोडस खेळवा
आलाय चेंडू आलाय. चला घ्या थोडंसं स्पीडअप करा. 25 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर कुरोशी संघाची सलामीची जोडी. एका बाजूला स्वप्नील शिंदे तर दुसऱ्या बाजूला सागर शिंदे. स्वप्नीलचा विचार केला तर काल पाहिलं गेलं तर घनसोली विभागातून खऱ्या अर्थानं नवी मुंबईचं ओपन क्रिकेट खेळत असतो आणि आज आपल्या संघासाठी गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वप्नील पुन्हा एकदा सागर कदम निघालाय गोलंदाजी मार्क वरतून. शॉट पुल केला गेलाय. काहीतरी वेगळाच फटका पाहायला मिळाला परंतु त्या चेंडूवरती येईल फक्त एक धाव. पंच सांगतायत या ठिकाणी एक धाव. वन शॉट इथे सॉरी नक्कीच एक बाउन्सर तुमचा झालाय असं नक्कीच सांगायचा प्रयत्न होतोय का. चला चला चेंडू आलाय का प्लीज थोडस स्पीडअप करा. तर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा जोडल्या गेल्यात. 25 धावांचं आव्हान. पहिलं षटक मार्गस्थ. तर आजचा दिवस खूप महत्वपूर्ण असेल. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि मान्यवरांची खूप मांदियाळी असणारच आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सागर कदम निघालाय. स्वप्नील शिंदे मोठ्या फटका इथे बॅट मिडल ऑफ द लागलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या खाली. इथे मात्र परताप लागेल. स्वप्नील शिंदे लाल्या बॅक टू द पविलियन. मोठा प्रहार खेळला परंतु ज्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होता त्याच एरियामध्ये मात्र फटका फसला आणि इथे मात्र बॅक टू द पविलियन. स्वप्नील शिंदे परतलाय परंतु पाहिलं गेलं तर लक्ष मोठं नाही. लक्ष अवाक्यामधलं आहे. 25 धावांचा आव्हान धावफलकावरती विचार केला तर 4 धावा लागल्यात म्हणजे अजून 21 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे मात्र दाखल होतोय. इथे मात्र तेजसला माथी मागे ठेवलं आहे कारण ज्या प्रकारे आता सागरला मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कारण विचार केला कुरोशी संघाच्या फलंदाजीचा तर खूप मोठी चेस आपण आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहिलेत. इथे मात्र नक्कीच स्वप्नील परतलाय म्हणजे सागरवरती खूप मोठी जबाबदारी असेल. तर सागर कदम काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय सागर तर फलंदाजीसाठी सुद्धा सागर सज्ज झालाय. शॉट पिच इथे मात्र पहा देखना फटका लाजबाब कव्हरच्या वरतून अतिशय सुरेख प्रहार. इथे मात्र काय घडणार. चेंडू जातोय हो इथे मात्र सीमारेषा ओलांडतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनला सागरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. या षटकामध्ये नक्कीच आवश्यकता होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि ती मात्र नक्कीच सागर पूर्ण करतोय. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिलं षटक मात्र सागर कदमच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि इथे मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता आणि सागर खऱ्या अर्थानं जर हा ऑफसाईडचा रिझन पाहिलं एरिया पाहिला तर तिथे चांगले सुरेख देखणे फटके खेळतो. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये सागर सज्ज तर फलंदाजीसाठी सागर शिंदे सज्ज झालाय. थांबावं लागेल शेवटपर्यंत. इथे मात्र लेग एसटीच्या बाहेर चेंडू होता का हो इथे पंच सांगतायत हा मात्र डॉट बॉल आहे. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिलं षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 1/8 समीकरण आहे. आता मात्र धावा हव्या आहेत अजूनही 18 चेंडू 17 धावा. रन बॉल पेक्षा कमी नक्कीच टार्गेट असेल परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते मित्रांनो. तर चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जातोय पाहायचं आहे. तर गोलंदाजी मार्गवरती स्वतः कर्णधार ऋतिक गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला असेल मयूर शिंदे मॅन फ्रॉम कुरोशी. 18 चेंडू 17 धावा. सॉरी इथे चेंजेस असेल. सुशांत मात्र गोलंदाजी मार्गवरती आलाय. सुशांत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय मयूर शिंदे सज्ज झालाय. 18 चेंडू 17 धाबा 17 धाबा 18 चेंडू समीकरण असेल या मॅचचं. शॉर्ट पिच इथे मयूरच्या माध्यमातून कलात्मक इथे ढकलून दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जाणार. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. 2 धावा नक्कीच हलक्या हाताने ढकलून दिला. मयूर शिंदेने या ठिकाणी पाहिलं होतं. थर्ड सर्कलच्या आतमध्येच मला वाटते डी आहे नंतर धावून काढायचे आहेत सर्व.
तर मयूरने पहा नक्कीच काहीतरी पंचांकडे नो बॉलची मागणी केली आहे, कारण सर्कलचं जे क्षेत्ररक्षण आहे त्यामध्ये नक्कीच काहीतरी, कारण काहीतरी वेगळं प्रत्येक वेळी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं आपल्याला. तर इथे मात्र 2 धावा पहिल्या चेंडूवरती येतील नक्कीच. धावफलकावरती जाऊया, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र पहा कव्हरच्या इथून मात्र अतिशय सुरेख देखना प्रहार, क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. स्वप्नीलच्या माध्यमातून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडासा खराब थ्रो आला, अन्यथा धोका नक्कीच होता. पुन्हा एकदा या चेंडूवरती आल्या 2 धावा, 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. समजदारीचं क्रिकेट इथे मात्र, कारण मोठे प्रहार नको आहेत आपल्याला याची जाणीव मात्र नक्कीच इथे मात्र मयूरला आहे. त्याच माध्यमातून फलंदाजी होताना पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत सज्ज झालाय या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. मयूर शिंदे ऑन स्ट्राईकला सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा एज लागते बॅटशी, तिथे गल्लीच्या दिशेने चेंडू जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षण नक्कीच केलं जातंय. एका धाब्यावरती रोखलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धाबा आहेत 13 धावा धावफलकावरती, म्हणजेच 12 धावांची आवश्यकता असेल कुरुशी यंगस्टर संघाला विजयासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला बिग मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सौंदर्य तर दुसऱ्या बाजूला लाखवड 11. पुढचा चेंडू हो इथे पहा सुरेख ब्लॉकवल चेंडू होता. सागरला कुठेतरी वाटलं लेग स्टिचच्या बाहेर मुवमेंट केला होता, परंतु चेंडू आतमध्ये आला. तदनंतर मात्र सुरेख इथे मात्र डिफेन्स पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी आले. 13 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ. एवढ्या संत गतीने फलंदाजी कधीही यंगस्टर कडून पाहायला मिळत नाहीये, परंतु आज मात्र चेस करतायत. कमी धावा आहेत. सागर हो यू मिस, आय डेफिनेटली बॉल ना अजिबात उचली घेतली नाहीये आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. सागर शिंदे बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा बसलाय, परंतु विजय आबाक्यामध्ये अजूनही आहे कुरोशी यंगस्टरच्या. काय घडेल काय बिघडेल, येणारं खूप महत्वाचं षटक अजूनही असेल. 2 4 5 बॉल झालेत ना, 5 चेंडू झाल्या. धावा 13 धावा, किती 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू 12 पाहिजे ना, 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. तेजस शिंदे फलंदाजीसाठी कित्येक वेळा पाहिलं वरच्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतो असतो, परंतु इथे प्रोटेक्ट केलं होतं मयूर शिंदेला आणि नक्कीच कामगिरी त्यानं आतापर्यंत साध्य चांगली केली आहे. कारण मयूर शिंदेचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या खात्यावरती 5 धावा जोडल्या गेल्यात. कारण ज्यावेळेस तुम्ही 25 धावा चेस करता त्यावेळी छोटे छोट्या भागीदारी, छोटे छोटे तुमचे वैयक्तिक स्कोर सुद्धा भरपूर महत्व देऊन जात असतात मित्रांनो. तर इथे मात्र गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सुशांत सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला असेल तेजस. आता थांबावं लागेल, उभं राहावं लागेल या 2 फलंदाजांना. इथे मात्र पहा समजदारीचं क्रिकेट. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोरदार केला गेला. मयूर शिंदे काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एट निवडला होता मयूरने, पोहोचेल का नाही, परंतु इथे डायरेक्ट हिट झाला असता तर काय वेगळं नक्कीच पाहायला मिळालं असतं, परंतु जोखीम घ्याव्या लागतील. मयूर शिंदे ती करताना पाहायला मिळतोय. एंड ऑफ द 2 षटकाच्या अंतिम धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 12 चेंडू 10 धावा, 10 धावा 12 चेंडू. कुरोशी संघाचं विजयाचं समीकरण नव्याने आम्ही आपल्या समोर मांडतोय. तर मित्रांनो आपण पाहताय भैरवनाथ मित्रमंडळ घोगवे आयोजित भैरवनाथ चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये आपण एक आगळं वेगळं नियोजन पाहिलं. असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी पाहिली आहे आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीची फायनल बरोबर 4 वाजता आपल्याला या कोपरीच्या मैदानामधून लाईव्ह पाहता येणार आहे. प्रेक्षकांना नक्की सांगेन या लाईव्ह ऍक्शन पाहण्यासाठी, कारण हाय व्होल्टेज मॅच असणार आहे. खऱ्या अर्थानं एका बाजूला जावली 11 तर दुसऱ्या बाजूला 32 शिराळा. ही मेगा फायनल असेल असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीची. इथे पहा नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा, परंतु तेजसचं कौतुक करेन कारण क्रीज अजिबात सोडलं नव्हतं. इथे नक्कीच काही वेगवेगळे ड्रामे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डेड बॉल घोषित केला जातोय. मयूर शिंदे आता मात्र नक्कीच वेळ घेईल. पंचांशी काहीतरी काही वेगळं माहिती घेत असतो, काहीतरी आपले नक्कीच
ज्या वेळेस मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये असतो प्रत्येक वेळी पंचांशी चर्चा करताना पाहायला मिळत असतो. काही गोष्टी पंचांना सांगत असतो, काही उणिवा असतील तर त्या जाणून घेण्याचा प्रयत्न, काही नियम जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे असणं गरजेचं आहे. तुम्हाला क्रिकेटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या गोष्टी नक्की आवर्जून करा. क्रिकेटला पूर्णतः आपलं आत्मसमर्पण द्या. क्रिकेटला खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण सन्मान देऊ, ज्या वेळेस त्या क्रिकेटची इज्जत करायला शिकू, त्यावेळी आपल्याला भरभरून दिलं जाईल. आपलं नाव या क्रिकेटच्या पटलावरती होईल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण रोहितला पाहतोय. 12 चेंडू 10 धाबींची आवश्यकता कुरुशी यंगस्टर 11 संघाला विजयासाठी. तर पंच नक्कीच काहीतरी गोलंदाजाला सांगतायत, काहीतरी नक्कीच आवर्जून उल्लेख केला जाईल. तर मयूर शिंदे ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 10 धाबा, 10 धाबा 12 चेंडू समीकरण आहे या मॅच साठीच. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र डान्सिंग ग्राउंड. मी भगतच्या मॅच मध्ये संजय सकपाळ बद्दल बोलत होतो. तुमच्यामध्ये क्षमता आहे जागेवर उभं राहून खेळण्याची, फुटवर्क फक्त तुमचा लिमिटेड ठेवा, यशस्वी व्हाल. आणि आता मयूर शिंदेला काही गरज नाही डान्सिंग ग्राउंड याची, कारण फक्त रन बॉल तुम्हाला धाबा हवे असताना. तर पुन्हा एकदा रोहित पा, इथे मात्र ब्लॉक बॉल चेंडू अतिशय सुरेख खेळला आहे, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येईल आणि तिथे मात्र फक्त एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाब्याबरोबर धावसंख्येमध्ये बदल. तर पुन्हा एकदा रोहित सज्ज झालाय. आता मात्र तेजस शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी, रन बॉल. इथे मात्र नक्कीच मॅच आपल्याला याला पाहायला मिळते. 9 बॉल 9 धाबा. इथे 2 चेंडू रोहितने नक्कीच जे एक्स्ट्रा होते ते मात्र डॉट फेकलेत. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. जर एखादा मोठा फटका आला नाही तर ही मॅच मात्र कोणत्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण. हो, इथे ब्लॉक होईल गोलंदाजी लाजबाब. परंतु इथे काय घडतंय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. नक्कीच मयूर शिंदे इथे मात्र नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाब्यांची भर. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून, परंतु मयूर शिंदे मात्र अतिशय सुरेख रनिंग करताना 22 मध्ये पाहायला मिळतोय. 2 धाब्यांची भर पडले. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, थांबू नका प्लीज मित्रांनो, विनंती राहील. मयूर शिंदे वेळ जास्त घेऊ नका. 2 धाबे बरोबर धावसंख्येमध्ये बदल. 18 धाबा धावफलकावरती 7 धाब्यांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण करा, लवकर सजवा प्लीज. विकास शिंदे, विकास कदम स्पीडअप ठेवा. रोहित कदम षटक खूप महत्वाचा हाताळतोय, कारण या षटकामध्ये पुढची दिशा ठरली जाणार आहे. काय घडणार. आता मात्र शॉटला नक्की क्षेत्ररक्षण घेतलाय. इथे प्रेशर आणायचंय फलंदाजांवरती. गोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल. काय गोलंदाजी होते यार, लाजबाब. रोहित कदम आपल्या नावाला साजेसी, कारण आज पाहिलं गेलं तर बेस्ट ऑलराऊंडर KSK मधील पहिला 5-6 मध्ये गिनती केला जाणारा हा खऱ्या अर्थानं खेळाडू रामेघर गावचा सुपुत्र अतिशय बहारदार कामगिरी करतोय. पुढचा चेंडू तेजसच्या माध्यमातून प्रहार तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे, हो इथे थोडस बबलिंग झालं. इथे बबलिंग झालं दुसऱ्या धाबेचा. इथे मोखा सुद्धा प्राप्त झाला. झेल घेणं गरजेचं होतं. टर्निंग पॉइंट ठरला असता झेल मित्रांनो, कारण 2 धाबा सुद्धा वाचल्या असत्या. तेजसला परतावं लागलं असतं. ही रंगत असते क्रिकेटमध्ये, तुम्ही फक्त झेल घेत नाही तर धावा सुद्धा वाचवता. इथे मात्र षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धाबा. 6 चेंडू 5 धाबांची आवश्यकता असेल. कुरोशी यंगस्टर 11 संघाला कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय खूप महत्वाचं असेल, कारण या टेनिस क्रिकेट विश्वाने कित्येकदा पाहिलंय मित्रांनो, डिफेंड झाल्या 6 चेंडू मध्ये 5 धाबा. इथे तो रेकॉर्ड नोंदवला जाईल का रामेघर संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती आणलं जातंय. रोहित कदम दुसरा रोहित येतोय. ज्या प्रकारची रोहितने गोलंदाजी केली त्याच प्रकारची हा रोहित सुद्धा गोलंदाजी करणार का. सूर्यकांत आढाव सर काहीतरी इथे नक्कीच ऑर्ने टिप्स देत आहेत.
वॉर्निंग असतात, कारण खूप बारकाईनं खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण पाहिलं गेलं तर शिवरामजी वैती सर असतील, सूर्यकांतजी अडव सर असतील, शशी साटम सर असतील, सातत्यपूर्व KSKच्या स्पर्धा अटेंड करतात. आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो, आमच्या KSKला जर शिस्तीचं पालन करायला कोणी लावलं असेल तर या खऱ्या अर्थानं MCA पॅनलने लावलंय. कारण आम्ही पहिलं सुद्धा भरपूर क्रिकेट खेळत होतो, परंतु ज्या वेळेपासून आम्ही MCA पॅनल इथे प्रत्येक स्पर्धेला आमंत्रित केलंय, तदनंतर खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या क्रिकेटला शिस्त लागले. गोलंदाजी मार्गवरती खूप लॉंग रनअप रोहितच्या माध्यमातून स्ट्राईक इनला असेल मयूर शिंदे. उलटा चेंडू, हो हो देखना कौबरच्या माध्यमातून काय सुरेख प्रहार यार, लाजबाब, डोळ्याचं पारणं पेटणारा फटका, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक नेत्रदीप फटका म्हटलं जातं या कव्हरच्या रिझन मध्ये ज्यावेळी फटका येतो. आणि मयूरचं कौतुक करावं लागेल, काय सुरेख फटका खेळला. फुललेन चेंडू आला, त्याला मिडल ऑफ द बॅट घेतला, 4 धावा, स्कोअर लेबल. इथे कुरोशी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती 5 चेंडू 1 धाव विजयाचं समीकरण असेल. काय घडणार, या चेंडूवरती विजय संपादन केला जाईल का? क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडेफार केले जात आहेत. मयूर शिंदे, इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वाईट आणि +1 सुद्धा जाते, म्हणजे विजय इथे मात्र बॅट मधून येत नाही धाव, परंतु कुरोशी संघ विजय होतोय. विजय संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघांचं कौतुक. आणि इथून पुढे समालोचनासाठी सुद्धा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्फत गेल्या सातत्यपूर्व 3 दिवस सूत्रसंचालन होत आहे, या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली, ते आमचे सहकारी आदरणीय संतोषजी देसाई यांच्याकडे जाईन. तूर्तता इथून रजा घेईन, थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज